विद्यार्थी मित्रांनो, सांगा बरं, बॉय म्हणजे एक मुलगा आणि बॉईज म्हणजे अनेक मुलं. गर्ल म्हणजे एक मुलगी आणि गर्ल्स म्हणजे काय, अनेक मुली. हे सगळे काय आहेत रे? हे आहेत सिंग्युलर आणि प्ल्युरल. हेच आपलं 5वी स्कॉलरशिपचं नवीन चॅप्टर आहे. उघडा तुमचं नवनीतचं पुस्तक आणि पहा चॅप्टर नंबर 29, सिंग्युलर अँड प्ल्युरल. फक्त आणि फक्त शब्दार्थ पाठांतरावर असलेला हा भाग आहे, म्हणून जास्तीत जास्त शब्दार्थ पाठांतर करा. पहा सॅम्पल क्वेश्चन्स म्हणजे काय, नमुना प्रश्न. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द प्ल्युरल? व्हॉट इज द प्ल्युरल म्हणजे अनेक वचन काय आहे? ऑफ द वर्ड गुज. गुज या शब्दाचं अनेक वचन काय आहे? तर गुजचं अनेक वचन हे तुम्हाला माहितीच पाहिजे. गुजेस नाही, गुजस नाही, तर गीज. गुजचं अनेक वचन काय येते? गीज. हे उत्तर आहे. मग हे पाठांतर करावं लागते आणि कमीत कमी 1000 प्रश्न तुम्ही जर सोडवले तर ॲटोमॅटिक तुम्हाला परीक्षेमध्ये यावर आधारित येणारा कसलाही प्रश्न असेल तर उत्तर येते. म्हणजेच 1000 शब्द तुम्हाला पाठ पाहिजे विरुद्धार्थाचे. पहा पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 2, चूज द करेक्ट प्ल्युरल ऑफ द वर्ड माऊस. प्ल्युरल म्हणजेच काय रे? अनेक वचन. मग काय आहे? चूज म्हणजे निवडणे. द करेक्ट प्ल्युरल ऑफ द वर्ड माऊस या शब्दाचं अनेक वचन काय आहे हे सांगायचं आहे. मग आता माऊसचं अनेक वचन काय लिहून ठेवा. माऊस म्हणजे एक उंदीर, माऊसेस नाही. बघा आता बऱ्याच वेळेला शब्दाला यस प्रत्यय लागला की अनेक वचन होते किंवा ES प्रत्यय लागला की अनेक वचन होते. पण काही काही शब्द हे वेगळे असतात ज्याला यस किंवा ES लागत नाही. जसं वरचं गुजचं गीज होतं तसं माऊसचं माईस हे अनेक वचन आहे. हे पाठांतर करा. पुढं हे प्रश्न परीक्षेत येणार नाहीत पण ह्याच्यासारखे येणार आहेत, म्हणून जास्तीत जास्त प्रश्न पाठ करा. क्वेश्चन नंबर 3, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्ल्युरल. इनकरेक्ट म्हणले बरं का. इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीची जोडी निवडायची आहे तुम्हाला. फूट फिट. अरे बरोबर आहे की, चला रंगवा पहिलं क्रमांकाचं वर्तुळ. चुकलं. फूट म्हणजे एक पाय, फिट म्हणजे अनेक पाय, हे बरोबर आहे. पण आपल्याला चुकीची जोडी निवडा म्हणले, बरोबर जोडी नाही. हे परीक्षेत असं होते बरं का. पहिला पर्यायच तुम्हाला बरोबर वाटतं आणि लगेच रंगवतात की लगेच पुढं. त्याच्यामुळं 4ही पर्याय वाचायचे, त्याच्यातले कोणते 3 पर्याय येत नाहीत हे पाहायचं आणि नंतर मग जो उरलेला 4था पर्याय असेल तो येतो हे खात्री झाल्यावरच रंगवायचं. हे आहे स्कॉलरशिपच्या अभ्यासाची उत्तर शोधण्याची खरी पद्धत. टूथ म्हणजे एक दात, टीथ म्हणजे अनेक दात, हे बरोबर जोडी आहे. चाइल्ड म्हणजे एक मुलगा, चिल्ड्रन म्हणजे अनेक मुलं, हेही बरोबर आहे. मॅन म्हणजे एक माणूस, मॅन्स. चुकलं, ही चुकीची जोडी आहे. मॅनचं अनेक वचन आहे मेन. म्हणून प्रश्न 3चं उत्तर आहे पर्याय नंबर 4. समजायला आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट प्ल्युरल ऑफ द वर्ड थिप. तर आता तुम्हाला काय करायचं? थिप या शब्दाचं करेक्ट अनेक वचनी शब्द शोधायचा आहे. चूज म्हणजे निवडणे, करेक्ट म्हणजे योग्य, प्ल्युरल म्हणजे अनेक वचनी शब्द. थिप या शब्दाचा अनेक वचनी काय येईल? मग आता थीपचं काय येते? थेप्स चुकलं, थेव्स चुकलं, तर शेवटचं F निघून जातंय आणि VES हे प्रत्यय लागतंय. थीप, थ्यूज हे त्याचं करेक्ट आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 4चं उत्तर आहे पर्याय नंबर 3. अशा प्रकारे आपले सॅम्पल क्वेश्चन झाले. आता पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. काय आहे क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिसमध्ये? नंबर 1, लुक ॲट द पिक्चर अँड डिसाईड. लुक ॲट द पिक्चर म्हणजे काय? चित्राकडे पहा. अँड डिसाईड आणि निश्चित करा. विच वर्ड यू विल राईट फॉर इट. तुम्ही कोणता शब्द तुम्ही लिहू शकाल. मग आता काय आहे? इथं खूप साऱ्या महिला दिसायल्यात. मग महिलांचं अनेक वचन काय? लेडी म्हणजे काय रे? एकच महिला. पुन्हा लेडीज. आता शेवटी वाय आहे तर वायच्या पुढं IES लागत नसते, हे चुकलं.
किंवा लेडीज नुसतं यस प्रत्यय लागत नसते. तर नियम काय, ज्या ज्या शब्दाच्या शेवटी वाय आहे ते वाय निघून जाऊन त्याला प्रत्यय येते आय ई यस, हे लक्षात ठेवा. म्हणून लेडीजचं अनेक वचन लेडीज आणि ह्या जास्त आहेत, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा दुसरा प्रश्न काय दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी कोणता, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स खालीलपैकी कोणती जोडी ऑफ सिंग्युलर प्ल्युरल इज इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे काय, चुकीची आहे. खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीची आहे हे विचारलं आहे. मग आता काय, बॉक्स, बॉक्स म्हणजेच काय एकवचन, बॉक्सेस म्हणजेच काय रे अनेक वचन. मग काय म्हणलं होतं, इनकरेक्ट म्हणलं होतं. मग चुकीची जोडी शोधायची आहे. मग बॉक्स आणि बॉक्सेस, एक्स जर असेल तर शेवटी यस ई एस लागत असते बरं का एक्स असल्यावर. मग हे बरोबर जोडी आहे. उमन उमेन बरोबर आहे. जसं मॅनचं अनेक वचन मेन होतं आहे तसं मॅन उमानचं अनेक वचन मेन, हे पण जोडी बरोबर आहे. रूफचं रूप्स, ही पण जोडी बरोबर आहे. ऑक्सचं होतं आहे ऑक्सेस, चुकलं. आता इथं यक्स आहे म्हणून यस लागला, इथं यक्स आहे म्हणून यस लागलं, तुम्हाला वाटेल बरोबर पण चुकलं. ऑक्सचं अनेक वचन होतं आहे ऑक्सन. जसं उमन आणि उमेन हे वेगवेगळे आहेत तसं ऑक्स आणि ऑक्सन हे येतं आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर इनकरेक्ट पेअर आहे पर्याय नंबर 2. तिसरं, चूज द करेक्ट वर्ड फॉर द पिक्चर. चूज द करेक्ट वर्ड फॉर द पिक्चर म्हणजे काय, योग्य शब्द या चित्रासाठी तुम्हाला निवडायचा आहे. तर मग काय आहे तो शब्द, पर्याय नंबर कोणते आहेत पहा बरं. बलून्स, बलून, बलून, बलून्स. आता हे सगळे फुग्यांचं अनेक वचन आहे. मग आता फुग्याचं अनेक वचनासाठी एक फुगा म्हणजे काय रे, बलून, आणि अनेक फुगे म्हणजेच काय, बलून्स. मग स्पेलिंग पाठ पाहिजे. बलूनचं स्पेलिंग काय, BALL बॉल, आणि त्याच्या पुढं OON बलून, बरोबर आहे. मग आता बलून तर तुम्हाला कळालं, मग बलून्सला फक्त यसच लागल, म्हणून बलून्सचं करेक्ट आहे पर्याय नंबर 1. कारण हे झालं बलून, हे इथं बॅलन्स झालं आहे, आणि हे बलान चुकलं. पर्याय 2, 4, 3 हे तीनही येणार नाहीत. मग 3 चुकीचे पर्याय सापडले की उरलेला एक पर्याय बरोबरच असतो, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चला पुढचा प्रश्न पहा काय दिलाय, चौथा प्रश्न. रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. रीड द सेंटेन्स म्हणजेच काय रे, वाक्य वाचा, अँड चूज द करेक्ट ऑप्शन आणि पर्याय योग्य निवडायचा आहे. मदर गेट्स सम डॅश डॅश फ्रॉम द मार्केट. मदर गेट्स सम डॅश डॅश, आई मला काही घेऊन ये. काय घेऊन यायचं तरी हे तर काय दिसायले, तो ओनियन्स आहेत का. पर्याय बघा, टोमॅटो. हां, टोमॅटोचे चित्र आहे. मग आता 1 2 3 जास्त आहेत म्हणजे अनेक वचन घ्यायचं आहे. टोमॅटोज. मग आता टोमॅटोजचं स्पेलिंग पाहिजे. टोमॅटोज. मग काय येते टोमॅटोजचं स्पेलिंग, TOMATO टोमॅटो, हे टोमॅटोचं स्पेलिंग. आणि टोमॅटोज म्हणजेच काय रे, शेवटी ओ आलं की काय येतंय, ES. बघा TOMATO हे तो टोमॅटो एक वचन झालं, हे येतच नाही. TOMATO शेवटी जर ओ असेल तर यस प्रत्यय लागत नाही, म्हणून पर्याय 3 येणार नाही. आणि इथं TOMATO हेच चुकलं, SE प्रत्यय नाही, ES येते, म्हणून पर्याय 1 3 4 चुकीचे आहेत. पर्याय 2 करेक्ट आहे, TOMATO हे ES प्रत्यय लागला अनेक वचनाला, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे समजलं, किती सोपे आहेत प्रश्न, परीक्षेत येतात बरं असेच. पुढचा 5वा प्रश्न काय दिलाय पहा, दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना, पहा सगळेजण एकाग्रतेनं. हां, आता 5वा प्रश्न पहा काय दिले 5व्या प्रश्नात. तर सिलेक्ट द सिंग्युलर वर्ड. सिलेक्ट द सिंग्युलर वर्ड म्हणजेच काय रे, एकवचनी शब्द शोधायचा आहे. नंबर, शर्ट, डिअर, मेन, माईस. अरे आत्ताच बघितलं आपण, माईस म्हणजेच काय रे, अनेक उंदरं. मग हे एकवचनी शब्द नाही. मेन म्हणजेच काय, अनेक माणसं, हे एकवचनी शब्द नाही. मग आता ह्याच्यातला एकवचनी कोणता आहे, डिअर.
थांबा डिअरचं अनेक वचन तर डिअरच आहे, म्हणजे हे एकवचनी नाही आहे. मग आता पर्याय 2, 3, 4 येणार नसतील तर येईल काय? शर्ट. शर्ट म्हणजे एक शर्ट आणि शॉर्ट्स म्हणजे अनेक शर्ट, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजायला मुलांना तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेत तुमच्या मदतीला फक्त तुम्हीच असणार आहेत. हॅलो, हां, परीक्षेत तुमच्या मदतीला कोण असणार आहे? फक्त तुम्हीच, दुसरं कोणी तिथे येणार नाही तुमच्या कानात उत्तर सांगायला. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 आहे. 1 असं कोणी सांगाल का? कुणीच नाही बाळांनो, म्हणून प्रत्येक प्रश्न समजून घ्या. 6वा प्रश्न, फाइंड द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल वर्ड्स. फाइंड द करेक्ट पेअर म्हणजे काय? योग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे. कशाची? सिंग्युलर अँड प्लुरल, एकवचन आणि अनेक वचनाची करेक्ट जोडी, म्हणजे 3 जोड्या चुकीच्या आहेत आणि 1 करेक्ट आहे. आता बघा बरं, लय सोपं असं आलं तर. पुढचं बघा, मँगो, MANGO, मँगो. ओ आलं शेवटी, ओ आलं तरी येस प्रत्यय लागते. मँगो, मँगोज. अरे पहिलंच बरोबर आहे की रे. मग आता 3 चुकीचे पाहिजेत. मग बघा बरं, हिरो, हिरोज होतं, येस लागते, हे चुकीचं. लीफचं होतं ल्यूज आणि शिपचं होतंय शिप्स. मग आता इथं पर्याय नंबर 2, 3, 4 हे चुकीचे आहेत, म्हणून उत्तर येईल 6व्याचं पर्याय नंबर 1. आता तुम्हाला वाटेल सर पर्याय नंबर 3 जे आहे शिपचं अनेक वचन शिप्स, हे तर बरोबर आहे. अरे चुकलं. जसं डिअरचं अनेक वचन डिअरच होतंय, तसं शिपचं अनेक वचन पण शिपच राहतंय, म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पहा बरं, अजून एक सोपा प्रश्न 7वा काय दिला आहे? चूज द इनकरेक्ट प्लुरल. इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीचं अनेक वचन. आता चुकीचे अनेक वचनाची जोडी तुम्हाला निवडायची आहे. मग आता पहिलं आहे टॉईज. आता टॉयचं अनेक वचन काय रे? टॉईज. आता टॉयचं अनेक वचन काय पाहिजे? टॉईज. मंकीचं अनेक वचन मंकीज. त्याच्यानंतर बेबीचं अनेक वचन काय? बेबीज. बॉयचं अनेक वचन काय? बॉईज. हे थांबा इकडे बघा बरं. आता बॉय, BOY, बॉयचं अनेक वचनाच्या शेवटी इथं वाय आहे बघा. मग इथं वाय असेल तर यस लागलं. ज्या वेळेस या वायच्या अगोदर जर ओ नसला म्हणजे स्वर नसला तर IES होते. जसं बेबी, BABY. आता वायच्या अगोदर बी होतं म्हणून ते वाय निघून गेलं आणि IES झालं. समजलं? बेबीचं अनेक वचन बेबीज. तसं बॉय, ह्याचं वायचं IES का नाही झालं? कारण या वायच्या अगोदर स्वर आहे ओ, म्हणून बॉयचं अनेक वचन फक्त बॉईज हे झालं. लक्षात आलं का? तसंच मंकी. आता मंकी शेवटी वाय आहे आणि या वायच्या अगोदर IES व्हायला पाहिजे, पण वायचं IES का नाही झालं? कारण या वायच्या अगोदर हे काय आहे? ई हे स्वर आहे. AEIOU हे 5 स्वर आहेत, माहिती ना तुम्हाला. मग हे स्वर असल्यामुळं ह्या वायचं IES नव्हता, फक्त यस लागलं. मंकीचं अनेक वचन मंकीज, बॉयचं अनेक वचन बॉईज. तसं टॉयचं अनेक वचन सुद्धा टॉईज यसच लागायला पाहिजे, तर यस लागलं, हे चुकीचं आहे. म्हणून 7व्याचं उत्तर चुकीची जोडी आहे, चुकीचं अनेक वचन आहे, पर्याय नंबर 1 टॉईज. समजलं? चला पुढचा प्रश्न 8वा. विच ऑफ द फॉलोविंग नाउन्स म्हणजे खालीलपैकी कोणतं नाम डज नॉट हॅव म्हणजे काय? नाही आहे. सेम सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स म्हणजे काय? खालीलपैकी असं कोणतं नाम आहे की डज नॉट हॅव सेम सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म्स, ज्याचं सारखं एकवचन आणि अनेक वचन हे सारखंच आहे असं कोणतं नाही आहे ते शोधायचं. जसं आपण बघितलं शिपचं अनेक वचन शिपच, डिअरचं अनेक वचन डिअरच. तसं खालील सेम कोणतं नाही आहे ते बघा. आता शिपचं अनेक वचन कोणतं आहे? शिपचं अनेक वचन शिपच, हे बरोबर आहे की रे.
त्याच्यानंतर हेअर, हेअरचं अनेक वचन काय आहे? हेअरचं अनेक वचन सांगा बरं. कळालं? शिपचं अनेक वचन काय आहे? शिपच. हेअरचं अनेक वचन काय आहे? हेअरच. फिशचं अनेक वचन काय? फिशच. आणि जर हे तीनही अनेक वचन सेम असतील तर मग डिश हे एकमेव असा शब्द आहे ज्याचं एकवचन आणि अनेक वचन सेम नाही आहे. डिशचं अनेक वचन येत आहे डिशेस, म्हणजे DISHES. समजलं? आता तुम्ही म्हणताल सर फिशचं अनेक वचन फिशेससुद्धा होतं आहे. बरोबर आहे, होतं आहे. पण जर समजा एकच प्रकारचा मासा आहे तर त्या मास्याचं अनेक वचन हे फिशचं अनेक वचन फिशच होते. लक्षात आलं? समजा एकच लाल रंगाचा मासा आहे. ते लाल रंगाचे एक मासा असेल तर त्याला फिश म्हणतो आपण, आणि ते लाल रंगाचे 100 मासे जरी असले तर त्याला फिशच म्हणायचं. पण जर समजा एक मासा आहे लाल रंगाचा, एक मासा आहे लांब शिंगाचा, एक मासा आहे मोठ्या दाताचा, एक मासा आहे पिवळ्या रंगाचा, तर अशा वेळेला त्यांना आपण फिशेस म्हणतो. समजलं? अनेक प्रकारचे मासे असतील तर त्यांना फिशेस, आणि एकाच प्रकारचे अनेक मासे असतील तर त्याचं अनेक वचन फिशच होतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय? जसं शिपचं अनेक वचन शिप, हेअरचं अनेक वचन हेअर, तसं फिशचं अनेक वचनसुद्धा फिश होतच आहे. म्हणून 8व्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4 डिश. समजलं? हां, चला पुढचा प्रश्न. मला तेवढं काही शिकवता येत नाही पण प्रयत्न करतो. 9वा प्रश्न. विच पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल इज इनकरेक्ट? विच पेअर म्हणजे काय? कोणती जोडी? सिंग्युलर आणि प्लुरल इज इनकरेक्ट. एक वचन आणि अनेक वचनाची जोडी इनकरेक्ट असलेली म्हणजे करेक्ट नसलेली कोणती आहे? लीफ म्हणजे एक वचन, लीफचं अनेक वचन ल्यूज. हे तर बरोबर आहे की रे. एफ शेवटी आलं, एफ निघून गेलं, VES आलं. लीफ म्हणजे एक पान, ल्यूज म्हणजे अनेक पानं. वाईफचं अनेक वचन वाईव्स म्हणजे FE निघून जात आहे. शेवटी F असलं तर निघून जात आहे, VES येत आहे. शेवटी FE असलं तर निघून जात आहे, WIVES येत आहे. समजलं? वाईफ, वाईव्स. पण वस्तुस्थितीत कुणालाच एकपेक्षा जास्त बायका नसतात बरं का. आधीच्या काळात होते राजा जे काय राजे महाराजे होते त्यांना. आता जर कोणी वाईफ्स जर केले तर नीट जावं लागतंय त्याला बिनभाड्याच्या खोलीत म्हणजे जेलमध्ये. त्याच्यामुळं अभ्यास करणाऱ्या मुलांनी हे स्वप्न बघू नका वाईफ्स असतील म्हणून. चला लक्षात राहावं म्हणून तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं. नाईफचं अनेक वचन शेवटी FE आहे, म्हणजेच काय? हे निघून गेलं VES. नाईफ, नाईफ्स. म्हणजे पर्याय 1, 2, 3 येत नाही. मग येतंय काय? चीफचं काय होतंय? तर अनेक वचन च्यूज. चुकलं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. मग चीफचं अनेक वचन च्यूज होत नाही तर काय होतंय मग? चीप्स. EF आलंय म्हणून त्याला शेवटी फक्त यस हे प्रत्यय लागतंय. म्हणून 9व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 चुकीची जोडी. आणि बरोबर काय त्याचं? चीफचं चीफ्स. नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न 10वा. काय दिले? चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल. करेक्ट पेअर म्हणले योग्य जोडी सांगायची आपल्याला एक वचन अनेक वचनाची. मराठीतून अर्थ दिलेले वाचू नका बरं का प्लीज मुलांनो. फक्त इंग्लिशचे समजून घ्या आणि पुस्तकात लक्ष द्यावा. हे वारंवार सांगायलो मी. पहिलं बुश. बुश म्हणजे एक झुडूप आणि बुशेस म्हणजे अनेक झुडपं. बरोबर आहे की रे हे तर. मग आपल्याला काय म्हणलं आहे? करेक्ट पेअर ही निवडायची आहे. तरी पुढचं बघा. बेबी आत्ताच बघितलं होतं आपण. बेबीचं वाय निघून जाते ना IES. बेबीज हे चुकलं. इथं यस दिलं आहे. बुक. बुकचं अनेक वचन फक्त यस लागायचं. बुक्स हे पण चुकलं. इथं ES लागलं आहे. बॉक्सचं बॉक्सेस ES लागतं. इथं यस दिलं, चुकलं. म्हणून पर्याय 2, 4, 3 हे पर्याय चूक आहेत. आणि पर्याय हे 3ही चूक असतील तर उरलेला पर्याय बरोबर आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 11वा प्रश्न. विच ऑफ द
प्ल्युरल फॉर्म्स इज इनकरेक्ट. आता अनेक वचनी रूप दिलेत, त्याच्यापैकी कोणतं चूक आहे हे सांगितलं, विचारलं आहे आपल्याला. मग काय पहिलं दिलंय लाईस, पुन्हा दिलंय माईस. माईस तर उंदराचं अनेक वचन आहे करे, माऊसचं अनेक वचन माईस. पुन्हा दिलं ऑक्सन, ऑक्सचं अनेक वचन ऑक्सन, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर दिलंय लेडीज. मग आता अरे लेडीजचं तर अनेक वचन स्पेलिंग चुकलं की आपण का आत्ताच मागच्याच प्रश्नात पाहिलं होतं. जर शेवटी वाय असेल आणि त्याच्या अगोदर व्यंजन असेल तर वाय निघून जाऊन IES लागते, म्हणजे लेडीजचं अनेक वचन लेडीज होते. आपण बघितलं होतं बघा त्या एका चित्रात खूप महिला दिल्या होत्या. म्हणून इनकरेक्ट 11व्याचं येतं आहे पर्याय नंबर 4. तुम्ही म्हणताल सर हे लाईस काय आहे, तर लाईस हे सुद्धा अनेक वचन आहे लूजचं. म्हणजेच काय, रक्त शोषणारा किडा. म्हणजेच काय, डोक्यामध्ये असतात ते उवा किंवा घाणेरडा व्यक्ती किंवा वाईट व्यक्ती, त्याला लाऊस म्हणतात. आणि लाऊसचं अनेक वचन लीस होत आहे. हे सुद्धा बरोबर आहे, हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. मग तीनही पर्याय बरोबर आहेत. तर चुकीचं काय, पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 12वा. फाइंड द करेक्ट प्ल्युरल फॉर्म ऑफ द वर्ड लीफ. लीफ या शब्दाचा अनेक वचनी आत्तापर्यंत खूपदा बघितलं आहे आपण. लीफचं अनेक वचन आहे पर्याय नंबर F निघून जाऊन काय होतंय रे, VES, लीव्स. लिफ्स नाही, हे लिफ्स नाही की हे लिफ्स नाही. करेक्ट उत्तर आहे F निघून गेलं. आणि पर्याय नंबर 3 लीव्सचं अनेक वचन लीव, लीफचं अनेक वचन लीव्स. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात बरं का काही वेळेला, कारण तुम्ही 5वीचे आहेत. 5वीच्या मुलांसाठी मोजकेच शब्द असतात बरं. म्हणून अभ्यास छान करा. 8वी स्कॉलरशिप खूप अवघड आहे, त्यापेक्षा 5वी फार सोपं आहे. फाइंड द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्ल्युरल. इनकरेक्ट चुकीची जोडी शोधायची, म्हणजे 4 पैकी 3 बरोबर जोड्या आहेत. असे प्रश्न तर लई सोपं असतात बरं का. चुकीची जोडी शोधा म्हणले की लई सोपं असते. शीपचं अनेक वचन शीप, हे तर बरोबर जोडी आहे. डिअरचं अनेक वचन डिअर, हेही बरोबर जोडी आहे. फोटोचं अनेक वचन फोटोज, हेही बरोबर जोडी आहे. मग उरलं काय, हिरो. हिरो शेवटी ओ आलंय आणि हिरोचं अनेक वचन काय येणार, हिरोज. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तुम्ही म्हणताल सर इथं ओ होतं तर ES लागायला पाहिजे, आणि इथं ओ आहे तर इथं का ES लागलं नाही. तर लक्षात घ्या मुलांनो, हिरोचं अनेक वचन हे हिरोज ES लागून होतं आहे, हे चुकीचं आहे. इथं हिरोज यस लागलं चुकीचं आहे, पण इथं यसच लागतं आहे. फोटोचं फोटोज असं होतं, कारण स्वर दोनदा आले, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, विच ऑफ द गिवन नाउन्स. विच ऑफ द गिवन नाउन्स म्हणजे काय, दिलेल्यापैकी कोणते नाम इज नॉट प्ल्युरल. दिलेल्यापैकी कोणते नाम हे प्ल्युरल नाहीत, म्हणजे अनेक वचन नाहीत दिलेल्यापैकी कोणते नाम. तर आता थीप, थीपचं अनेक वचन काय येतं आहे, थ्यूज, हे तर बरोबर आहे. टूथचं अनेक वचन काय येतं आहे, टीथ, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय येतं आहे, तर शीटचं अनेक वचन काय येणार, तर शीटचं अनेक वचन. आलं का वाचत वाचतच उत्तर. तर काय, शीट हे एक वचन आहे, शीट्स पाहिजे. आणि रूफचं अनेक वचन रूप्स, म्हणजे पर्याय 1, 2, 4 हे अनेक वचनी रूप आहेत. पर्याय 3 हे एक वचनीचं आहे, म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 15वा चित्राचा आलाय बघा रे. विच इज द करेक्ट प्ल्युरल फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राचं प्ल्युरल काढायचं आहे. गिवन पिक्चर म्हणजे दिलेलं चित्र, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन, करेक्ट म्हणजे बरोबर. विच म्हणजे कोणतं, मग या चित्राचं कोणतं अनेक वचन आहे, हे तर वुल्फ आहे. मग वुल्फला वुल्फच दिले पर्याय 1, पर्याय 1 तर कधीच येणार नाही. पर्याय 2 वुल्फ्स, चुकलं, वुल्फचं अनेक वचन वुल्फ्स नाही होत की वुल्फसेस नाही होत, तर पर्याय 1, 2, 4 येणार नाही, तर पर्याय 3 येईल. वुल्फचं अनेक वचन वुल्फ्स. तिथं शेवटचं F निघून जात आहे आणि VES हे प्रत्यय लागतं आहे. कळालं, लिहून ठेवा लगेच. अवघड अनेक वचन लिहून ठेवायचे. वुल्फ्स अनेक वचन वुल्व्स.
15व्याचं पर्याय नंबर 3. 16वा प्रश्न. विच ऑफ द सिंग्युलर प्ल्युरल पेअर्स इज इनकरेक्ट. विच ऑफ द सिंग्युलर प्ल्युरल एकवचन अनेकवचन जोड्या इनकरेक्ट आहेत, चुकीच्या आहेत. म्हणजेच काय दिलं आहे, एक जोडी बरोबर, म्हणजे 3 जोड्या बरोबर दिल्यात आणि एक जोडी चुकीची आहे. मग बसचं अनेकवचन काय होतं रे, बसचं बसेस, शेवटी यस आलं म्हणून इयस प्रत्यय लागलं, बसचं बसेस, हे बरोबर आहे. बुशचं बुशेस, म्हणजे यस एच प्रत्यय शेवटी जर असेल तर त्याला इयस लागते, हेही बरोबर आहे. मंकीचं मंकीज, कारण वायच्या अगोदर काय आहे, ई, म्हणून काय आलं त्याचं अनेकवचन यस, मंकीज, हे बरोबर आहे. मग आता वॉचचं अनेकवचन वॉचेस, इयस यायला पाहिजे, ते यसच दिलं, म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाहूया 17वा प्रश्न. राईट द करेक्ट प्ल्युरल फॉर्म ऑफ सिटी. प्ल्युरल म्हणजेच काय, अनेकवचन. फॉर्म ऑफ सिटी म्हणजे काय, सिटी या शब्दाचा अनेकवचन आपल्याला शोधून काढायचं आहे. मग काय, राईट द करेक्ट प्ल्युरल फॉर्म ऑफ सिटी. सिटीचं अनेकवचन काय येतं आहे, शेवटी वाय आहे, मग वाय निघून जाऊन काय येईल रे, आय ई एस. पण वायच्या अगोदर काय आहे, टी, हे व्यंजन आहे, मग व्यंजन असेल तर वाय निघून जाते, स्वर असेल तर वाय तसंच राहतं, जसं बी ओ वाय. वायचं बॉयचं अनेकवचन बॉईज, यसच लागला, पण इथं व्यंजन आहे. मग सिटीचं अनेकवचन काय, सिटीज. मग कोणतं आहे अचूक उत्तर, पर्याय नंबर 3, सी आय टी, वाय निघून गेला आय एस, सिटीचं अनेकवचन सिटीज. पर्याय 4 येत नाही, पर्याय 2 येत नाही, पर्याय 1 येत नाही, म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचं 18वा प्रश्न. विच ऑफ द सिंग्युलर प्ल्युरल पेअर्स इज इनकरेक्ट. विच ऑफ द म्हणजेच काय, कोणते आहेत, सिंग्युलर आणि प्ल्युरल. सिंग्युलर म्हणजेच काय, एकवचन. प्ल्युरल म्हणजेच काय, अनेकवचन. एकवचन आणि अनेकवचनी जोड्या ह्या कोणत्या इनकरेक्ट आहेत. तर मग काय, विच ऑफ द सिंग्युलर प्ल्युरल पेअर्स इज इनकरेक्ट. कोणत्या जोड्या ह्या चुकीच्या आहेत एकवचन अनेकवचनाच्या. लेडी, अरे लेडी तर कितीदा शब्द येते रे, लेडी लेडीज, एकवचन अनेकवचन, ही तर जोडी बरोबर आहे. 18व्याचं पहिलं तर हे तर बरोबर आहे, मग इनकरेक्ट म्हणलं होतं. बेबी, बेबीचं बेबीज, हेही बरोबर आहे. नंतर स्टोरी. आता हे जसं वायच्या अगोदर व्यंजन होतं तसं ह्या वायच्या अगोदर व्यंजन वाय निघून गेलं, आई एस प्रत्यय, म्हणजे पर्याय 1, 2 आणि 4 हे 3ही पर्याय बरोबर आहेत, एकवचन अनेकवचनाच्या जोड्या. मग राहिलं काय, डेचं डेज, म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 करेक्ट आहे. 19वा काय दिले, 19वा. फाइंड द ऑड वर्ड आउट. चुकीचा गटातला चुकीचा शब्द शोधा. मग काय आता, ऑक्सचं अनेकवचन ऑक्सन, चाइल्डचं अनेकवचन चिल्ड्रन, बरोबर आहे. टूथचं अनेकवचन टीथ, बरोबर आहे, अनेकवचनी शब्द आहेत. बिस्किटचं अनेकवचन बिस्किट्स, अरे चुकलं ना मग. हे 3ही अनेकवचनी शब्द आहेत आणि 4था एकवचनी शब्द आहे, म्हणून याचं उत्तर आहे 19व्याचं पर्याय नंबर 4. नेक्स्ट पुढचा प्रश्न. 20वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्ल्युरल वर्ड्स. चूज म्हणजे काय, निवडणे. करेक्ट पेअर म्हणजे काय, योग्य जोडी निवडायची. ऑफ सिंग्युलर प्ल्युरल म्हणजेच काय, एकवचन अनेकवचनाची बरोबर जोडी निवडायची आहे. मग कोणती असेल एकवचन अनेकवचनाची बरोबर जोडी, म्हणजे एक बरोबर म्हणजे 3 चुकीच्या आहेत. बेबी, बेबीचं अनेकवचन काय व्हायला पाहिजे, बेबीज, बी ए बी आय ई एस. मग आता बेबीचं अनेकवचन काय आलं, बेबीज, म्हणून 20व्याचं उत्तर काय येईल, पर्याय नंबर 1 योग्य जोडी निवडायची होती, म्हणून बेबीचं अनेकवचन बेबीज. पुढचं बघा. कंट्री, कंट्रीचं अनेकवचन कंट्रीज, अरे हेही बरोबरच आहे की रे, वाय निघून जाऊन आय एस, हेही जोडी बरोबर आहे. पुढचं
स्टोरीचं स्टोरीज, अरे हे सुद्धा बरोबर आहे. वाय निघून जाऊन आई आहे. स्टोरीचं अनेक वचन स्टोरीज, हॉबीचं अनेक वचन हॉबीज. हा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी लॉटरी आहे. कोणताही पर्याय तुम्ही रंगवलात तर उत्तर तुमचं बरोबरच येणार. आणि परीक्षेत जर असा प्रश्न आला तर कोणताही एकच पर्याय रंगवायचा, हे लक्षात ठेवा बरं का मुलांनो. कधी कधी तुम्हाला 3 उत्तर आल्यासारखे वाटते, ते तिन्हीपैकी एक उत्तर रंगवायचं. 2 उत्तर आले तर दोन्हीपैकी जे तुम्हाला जास्त बरोबर वाटते ते रंगवायचं. पण 2-2 उत्तरं रंगवायची नाहीत बरं का बाळांनो. चला पुढचा प्रश्न 21वा. काय दिले? विच लेटर्स विल बी यूज्ड टू मेक द वर्ड शू प्लुरल. विच लेटर्स विल बी यूज्ड म्हणजे कोणते वर्णाक्षर वापरलेले आहेत टू मेक बनवण्यासाठी द वर्ड शू प्लुरल. शूचं अनेक वचन बनवण्यासाठी काय वापरावं लागेल खाली वर्णाक्षर? मग शूज. मग काय येईल? शूजचं स्पेलिंग SHOES. शूचं अनेक वचन शूज. जे पर्याय नंबर 1 आहे. पर्याय 2 नाही, पर्याय 3 नाही की पर्याय 4 नाही. 22वा प्रश्न काय दिला आहे? चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल. योग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे. मग काय आहे? बेबीचं बेबीज, एकदम बरोबर आहे योग्य जोडी. 22व्याचं उत्तर काय येईल? वाय निघून गेलं, IES. मग योग्य जोडी निवडा म्हणलं होतं म्हणून 22चं उत्तर पर्याय नंबर 1. तरी पुढचं वाचा. चाइल्डचं चिल्ड्रन. अरे ही जोडी बरोबर आहे. लीफचं ल्यूज, हे चुकीचं आहे. नाईफचं नाईव्ज, हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय 1 आणि 3 या दोन्हीपैकी कोणताही तुम्ही रंगवू शकतात. 22चं उत्तर पर्याय 1 आणि 3. कदाचित हे प्रिंट मिस्टेक असेल बरं का. हे वरचा एक प्रश्न आणि हे एक प्रश्न. कोणतं एकच पर्याय द्यायला पाहिजे पण ह्यांनी 2-2 पर्याय बरोबर दिलेत. पुढचा प्रश्न काय दिलं आहे? इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 23 अँड 24. 23 आणि 24व्या प्रश्नासाठी सूचना. लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा अँड चूज द करेक्ट सेंटेन्स. आणि योग्य वाक्य निवडा. आता हा मुलगा काहीतरी करतोय, बरोबर आहे. वरून उडी मारली, अशी रेषा खाली चालल्यात म्हणजे वरून उडी मारली. द बॉय जम्प्स ऑन हिज फूट. त्या मुलानं जमिनीवर त्याच्या पायाने उडी मारली. मग काय येईल? द बॉय जम्प्स ऑन हिज फूट. फूट म्हणजे एकच पाय पण 2 पाय आहेत ना इथं. मग काय येईल? द बॉय जम्प्स, मुलानं उडी मारली ऑन हिज फीट, त्यांच्या पायावर उडी मारली. हे करेक्ट आहे. दुसरं. तिसरं तरी वाचा. द बॉय जम्प्स ऑन हिज फुट्स. हे चुकलं. फूटचं अनेक वचन फीट येते, हे फूट चुकलं. द बॉय जम्प्स ऑन हिज फीट्स, हे पण चुकलं. म्हणून फूटचं अनेक वचन फीट आहे. म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 24वा प्रश्न काय दिले? सोफ्याचं चित्र दिलं आहे. मग काय असेल? देअर आर 2 पिलो ऑन द सोफा. या सोफ्यावर 2 पिलो आहेत. मग 2 पिलोला अनेक वचन पिलोज करावं लागेल ना. पर्याय 1 तर कधीच येणार नाही. देअर आर 2 पिलोज ऑन द सोफा, हे पिलोज हे करेक्ट आहे. तिसरा पर्याय बघा. देअर आर सम पिलो. सम पिलो म्हणजे एक वचनच आलं. ऑन द सोफा चुकलं. देअर आर पिलो ऑन द सोफा, पिलोचं अनेक वचन पिलो नाही आहे. म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 25वा प्रश्न काय दिला? 25वा प्रश्न. चूज द मिसमॅच्ड पेअर. चूज द मिसमॅच्ड पेअर म्हणजेच काय? चुकीची जोडी असलेली निवडायची आहे. चूज द मिसमॅच्ड पेअर ऑफ द फॉलोविंग. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? मॅनचं मेन, हे करेक्ट आहे की रे? मॅनचं मेन एकदम बरोबर आहे. त्यानंतर डिअरचं अनेक वचन डिअर, ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सचं ऑक्सन, ही जोडी बरोबर आहे. मग 3 जोड्या बरोबर आहेत. तर मिसमॅच काय? लीफचं डिफ दिलं आहे. म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात बरं का. पुढचा प्रश्न 26वा परीक्षेत आलेला. फाइंड आउट द ऑड टर्म. चुकीचा ह्या गटात न बसणारा शब्द शोधा. मग आता हे काय? थाई म्हणजे मांडी. आता हे एक वचन आहे. डिअर म्हणजे हे डिअरचं अनेक वचन डिअर होते म्हणजे हे एक वचन पण आहे अनेक वचन पण आहे.
थीपचं थ्यूज हे अनेक वचन आहे. म्हणजे डिअर पण अनेक वचन, हे थ्यूज पण अनेक वचन. थिपचं अनेक वचन थ्यूज, ऑक्सचं अनेक वचन ऑक्सन. म्हणजे हे पर्याय 2, 3, 4 हे अनेक वचनी आहेत. मग उरलं काय? पर्याय 1 हे एकवचनी शब्द आहे, म्हणून 26चं उत्तर पर्याय नंबर 1. 27वा प्रश्न, चूज द मिसमॅच्ड पेअर. चुकीची जोडी निवडायची फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेल्या पर्यायातून. डिअरचं अनेक वचन डिअर बरोबर आहे. स्टुडंटचं अनेक वचन स्टुडंट्स हेही बरोबर आहे. ऑक्सचं अनेक वचन ऑक्सन पाहिजे, आत्ताच वर बघितलं, ही चुकीचे आहे. म्हणून 27चं उत्तर पर्याय नंबर 4. तिसरा पर्याय माऊसचं अनेक वचन माईस हे करेक्ट आहे. म्हणजे पर्याय 1, 2, 3 करेक्ट आहेत. मिसमॅच्ड पेअर आहे पर्याय नंबर 4. म्हणून 27चं उत्तर पर्याय नंबर 4 आहे. अशा पद्धतीनं मुलांनो तेच प्रश्न आपण पुस्तकामध्ये पाहिले आहेत. म्हणून तुम्हाला कमीत कमी 1000 विरुद्धार्थी शब्द पाठांतर करावे लागतील, तेव्हा कुठं तुम्हाला पैकीच्या पैकी या प्रकरणात मार्क मिळतील. एक छोटीशी वही करा, त्यामध्ये 1000 विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा, पाठांतर करा, म्हणजे नक्कीच यशस्वी होताल. थँक्यू मुलांनो. हा व्हिडिओ पाहिलात, अभ्यास छान केलात त्याबद्दल मनापासून आभार.